गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे आमच्याच एक गुरुभगिनी आलेले आहेत, कोटलीकर काकू. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. सुरुवातीला तुम्ही मला सांगा की तुमचं लहानपण किंवा धार्मिक गोष्टींची आवड वगैरे याबद्दल जरा सांगा. माझं सगळं बालपण आणि शालेय शिक्षण नागपूरला गेलं. मी MA इन सायकोलॉजी केलं आहे. घरात सर्वसामान्य वातावरण होतं. आई देवपूजा करायची. माझा देवावर विश्वास होता, परंतु बोवाबाजी, भोंदू महाराज यावर अजिबात विश्वास नव्हता. मी त्या काळात श्याम मानव यांचे अंधश्रद्धा निर्मूलन या चळवळीत पण भाग घेतला होता. अच्छा. सासरी पण सामान्य वातावरण होतं. सासूबाई देवपूजा करायच्या, तर तसं काही जास्त काही विशेष नव्हतं. परंतु संसारात पडल्यावर जे काही चटके मिळाले तर त्यामुळे देवावर विश्वास वाढला व देवाशिवाय आपल्याला कोणीच तारणहार नाही हे कळलं. माहेरी व सासरी शिवाची उपासना केली जात होती. माझे शिव व श्रीराम हे आराध्य दैवत. तर मी पण म्हणजे शिवाची उपासना करायला लागली. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेणं, शिवलीलामृत वाचणं हे सर्व करत होते. ते करता करता साधारणतः 1998 पासून मला फार वाटायला लागलं की आपल्या जीवनात गुरु असावे. म्हणजे तर मी खूप गुरूंचा शोध घ्यायला सुरुवात केली, परंतु कुठेही काही यश मिळत नव्हतं. 2002मध्ये मी श्रावणामध्ये गाणगापूरला गेले होते व श्रावण पौर्णिमेला गुरुपादुकांची माझ्याकडून खूप छान पूजा झाली व आल्यावर लगेच एका गुरुभगिनीकडे गुरुवाणी व अमृत कलश हे ग्रंथ वाचायला मिळाले. तेव्हा मन इतकं भारावून गेलं आणि लगेच ठरवून टाकलं की हेच आपले गुरु. त्यातही मी विचारलं की हे शिवस्वरूप आहेत का, तेव्हा तिने सांगितलं की शिवस्वरूपच आहेत. आणि मग आल्यावर गुरुदेवांनी इतका आधार दिला, पूर्ण कुटुंबालाच म्हणजे संरक्षण दिलं. तर म्हणजे तेच आता काही सर्व काही तेच आहेत आमचे. तुम्ही जे आता म्हणालात की कुटुंबाला आधार दिलं, संरक्षण दिलं, हो. मग त्या संदर्भात काही अनुभव असतील? हो, बराच जुना अनुभव आहे एक.
त्यावेळेस आपण कॅलेंडरची सेवा करायचो. दिवाळीच्या नंतर कॅलेंडर याचे गुरु आणि ते करायचो. तेव्हा मी नवीन इथे आली होती, उत्साहाने कार्य करायची. तर एकदा तेव्हा तेजस आमचा फॉरेनला शिकायला होता आणि सरिषा कॉलेजमध्ये होती, नुकतीच गेली होती कॉलेजला. हे ऑफिसला गेले होते. तर 12-12:30च्या सुमारास दुपारी मी आमच्याजवळ झेरॉक्स दुकान आहे, तिथे यांच्या कामाकरता गेले होते. तर तिथे मी ऑलरेडी कॅलेंडर दिलेलं होतं. तर एक माणूस 35 ते 40 वर्षाचा तिथे आला होता आणि त्यांनी विचारलं त्यांना की हे कॅलेंडर तुम्हाला कुठे मिळालं. तर त्या मालकाने माझ्याकडे बोट दाखवलं व सांगितलं की हे कॅलेंडर यांनी दिलं. तर मग तो माझ्या मागे लावला की मला कॅलेंडर द्या. म्हटलं तुम्ही थांबा, माझं 2 मिनटावर घर आहे आणि मी ते तुम्हाला आणून देते. ते म्हणे नाही, मी त्याच म्हणजे बाजूला चाललो आहे, तर मी तुमच्या घरी येतो. ठीक आहे म्हटलं. मी घरी आम्ही आलो तर बिल्डिंगमध्ये आमच्या खाली बेंचेस ठेवले होते बसायला. तर माझी इच्छा होती की त्यांनी बेंचवर बसावं, परंतु ते माझ्या घरीच यायला निघाले. वॉचमन पण नव्हता. दुपारी 12:30-1ची वेळ होती. तो जेवायला गेला होता. तर म्हटलं कसं करावं, यानं घेऊन जावं की नाही घरी, कारण घरी कोणीच नव्हतं. पण तो शेवटी गुरुदेवांचं वाक्य आठवलं की जिथे माझा फोटो असतो तिथे माझे अस्तित्व असतं. तर म्हटलं गुरुदेव तर आहेत आपल्या घरी. मग ते गृहस्थ माझ्याकडे आले, बसले. तर कॅलेंडरचा माझा तो डबा पूर्ण म्हणजे उघडायला मला वेळ लागला. मी आज बेडरूममध्ये जाऊन ते कॅलेंडर काढलं, त्यांना दिलं, पाणी दिलं, प्रसाद दिला. म्हटलं आता हे निघतील. तर ते बसूनच राहिले. मग चौकशी करायला लागले की साहेब कामाला गेले का, तुम्हाला मुलं बाळ किती. अरे तर मी आपल्या कौतुकाने सांगितलं की माझा मुलगा फॉरेनला असतो शिकायला आणि हीच मोठी चूक केली. मग तो एकदम विचित्र वागायला लागला. मला म्हणे मग तुमच्याकडे सोनं नाणं पण खूप असेल ना घरात, म्हणजे पैसा अडका पण असेल. मी लगेच सावध झाले. म्हटलं हो सोनं नाणं कुठे असतं एवढं, म्हणजे जे काही असतं ते आपण लॉकरमध्ये ठेवतो. आणि पैसा काय म्हटलं, मी कर्ज काढून त्याला म्हणजे शिकायला पाठवलं आहे. आणि मग मी दाराकडे पाहिलं म्हणजे की तुम्ही आता निघा म्हणून. तर आणि तरी सावधगिरी म्हणून मी काय केलं, आमची खिडकीकडे मी उभी राहिली जवळ जाऊन आणि खाली बघितलं तर खाली कोणी नव्हतं. दुपारची वेळ होती, कोणीच नव्हतं. समोरचा रस्ता पण निर्मनुष्य होता. तो माणूस उठला आणि जायच्या ऐवजी तो माझ्या जवळ आला. अरे बापरे. आणि त्यांनी माझ्या गळ्यावर 2 आपले हात ठेवले. म्हणे आप कैसा भी बिहेव करती है, किसी को भी अंदर घर में आने देती है, कोई भी आपके घर में आएगा और आपका गला दबाएगा. आणि गळ्यावर हात ठेवले होते. माझं म्हणजे सुदैव म्हणा की दुर्दैव, म्हणजे काय जे आहे ते आहे. मला परिस्थितीचं गांभीर्य लगेच कळून येत नाही. त्याने गळ्यावर हात ठेवला, मी हात झटकला. म्हणजे ही जस्ट रिॲक्शन होती माझी. आणि समोर गुरुदेवांचा फोटो होता. म्हटलं माझे गुरुदेव समोर आहेत, तर असं काही होणार नाही. तर त्याने गुरुदेवांच्याकडे फोटोकडे बघितलं आणि एकदम त्याचे हात असे डोळे पडले. चेहरा वेडावाकडा झाला, जसं काही पॅरालिसिसचा अटॅक येतो आहे त्याला तसं झालं. आणि मग तो दाराकडे निघाला तरी बडबड कर बसला, कैसी है आप, किसी को भी अंदर घेत म्हणजे. आणि मग निघून गेला. मी एवढी घाबरली होती, मी लगेच दार लावलं. आणि ही गोष्ट मात्र मी कुणालाही सांगितली नाही, फक्त सरिषाला मात्र मी ती गोष्ट सांगितली होती. आता हा एक मोठा अनुभव म्हणजे गुरुदेवांनी दिलेला. आणि गुरुदेवांनी सांगितलेलंच आहे ना, जिथे माझा फोटो आहे तिथे मी आहेच. आणि गुरुदेवांनी तुम्हाला त्या ह्याच्यातून वाचवलं. हो, खरंच खूप मोठा अनुभव आहे हा. अजून एखाद दुसरा काही अनुभव? हां, तो तेजसचाच अनुभव आहे. तर तेजस आमचा खूप कमी बोलतो, फक्त दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. त्याचं ते मरीन इंजिनिअरिंगचं शिक्षण आटोपलं आणि मग तो नंतर 9 महिने इंटर्नशिप म्हणजे शिपवर गेला होता. आल्यावर आम्हाला खूप उत्सुकता होती. विचारलं शिप कसं आहे, म्हणजे कसं वाटतं. चांगलं वाटतं. लोक कसे आहेत, चांगले आहेत. जेवण खाण कसं आहे, काही प्रॉब्लेम नाही, बस एवढंच तो बोलला. आणि नंतर काय झालं, तो एकदा बाहेर गेला होता. त्यावेळेस लँडलाईन होती. त्याचे म्हणजे नाशिकचे गृहस्थ होते, त्याच्याबरोबर शिपवर होते. त्यांचा फोन आला. तर मला आपली उत्सुकता, मी त्यांना विचारलं की तेजस कसा काम करतो वगैरे, कसं काय त्याचं आहे. तर ते म्हणाले की चांगला हुशार आहे, काम खूप करतो आवडीने वगैरे. आणि मग नंतर ते एकदम मला बोलायला लागले
की ताई म्हणे तुम्ही नक्कीच म्हणे देवाचं किंवा गुरूंचं खूप करता म्हणून तेजस तुमचा खूप संकटातून वाचला. एक वेळ देव आपण म्हणजे समजू शकतो, परंतु गुरु वगैरे म्हणजे मला आश्चर्यच वाटलं. बरोबर. मग मी त्यांना विचारलं असं काय झालं, तर म्हणे तेजस एकदा काम करत होता, त्यांनी डोक्यावर हेल्मेट पण नव्हतं लावलं आणि मशीनमध्ये काम, त्या मशीन तुम्हाला माहितीच आहे शिपच्या मोठमोठ्या बिल्डिंग एवढ्या मशीन असतात, त्याचं डोकं मशीन खाली गेलं. परंतु केवळ निव्वळ तुमच्या गुरुदेवांची कृपा म्हणजे की तो याच्यातून सही समलत बाहेर आला. तर मला त्यांच्याकडून हे ऐकलं म्हणजे इतकं म्हणजे आपल्या गुरूंचं म्हणजे किती म्हणजे हे प्रचिती येते आपल्याला. त्यांच्याकडून पण ते ऐकून मला अतिशय आनंद झाला. बरोबर आहे. त्यांनी कदाचित सांगितलं नसेल की आईला भीती वाटेल किंवा हे सगळं कशाला सांगा, म्हणजे गुरुदेवांचा असलेला अनुभव त्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवला. तुम्ही वेगवेगळ्या सेवाही गुरुदेवांच्या चरणी केलेल्या आहेत, जरा सेवेबद्दल सांगा. तर गुरुदेव सेवा करून घेतात, आपण काही म्हणजे त्यात आपण कोणीच नसतो, त्यांची सगळी इच्छा हे असते. आपले अवलौकिक गुरुदेव हे पुस्तक वाचत होते. गुरुवारचा दिवस होता, तर मी आपली पूजा केली. त्या दिवशी काय वाटलं मला माहीत नाही. मग मी आपला कणकेचा शिरा जो गुरुदेवांना आवडतो म्हणजे तेव्हा माहीत नव्हतं मला, गाईचं म्हणजे दूध तूप करून शिरा केला होता, पारायण केलं होतं आणि म्हणजे देवाला नैवेद्य दाखवला होता. आणि मग ते मी पुस्तक वाचायला घेतलं. त्यात मराठे म्हणून त्यांचा अनुभव होता, पुण्याचे ते. तर त्यांनी सांगितलं की जेव्हा त्यांनी सत्संग त्यांच्या घरी घेतला पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी असाच कणकेचा शिरा केला होता आणि गुरुदेवांनी त्यांना सांगितलं होतं की मला हा कणकेचा शिरा फार आवडतो. तर असं वाटलं की बाबा इथे पण गुरुदेवांनी म्हणजे मला सांगितलं की ठीक आहे, तुझ्याकडून बाकी सेवा सध्या होत नाही, तर ही सेवा पण सेवाच आहे. हा अनुभव पण आपल्याकडे बरेच जणांना आहे की आपल्या मनात जेव्हा एखादा प्रश्न पडतो मनाला किंवा एखादी शंका येते, त्यावेळेस जर गुरुवाणीचा कोणताही भाग काढला आणि उघडलं पुस्तक, तर त्यात आपल्या शंकेचं निरसन केलेली वाक्य किंवा ते पान संपूर्ण त्या संदर्भातच आपल्याला बघायला मिळतं आणि आपल्या मनातल्या शंका दूर होतात. असा हे जसे आपले काय आपण म्हणतो त्याला व्यावहारिक वगैरे अनुभव आहेत, मग तसा काही आध्यात्मिक वगैरे पण काही अनुभव? तर केदारनाथला आम्ही 2005 साली गेलो होतो, 5 किंवा 6 साली. यमुनेत्रीला मी बर्फाच्या ह्याच्यात सापडले व मला व्हायरल फिवर झाला आणि मला अतिशय त्रास होतो, खूप कोरड्या उलट्या, सतत खोकला, ताप पण होता, डोळ्यातून नाकातून पाणी येत होतं, तब्येत माझी खूप बिघडली होती. तसंच आम्ही मग केदारनाथला पोहोचलो. तिथे सकाळी 3:30-4 वाजता निघालो. बरं घोड्यावर बसलो आणि जवळपास 14 तासाचा हा प्रवास होता. माझ्या अंगात काही ताकद नव्हती, घोड्यावर बसून पाठ दुखत होती. मी मनात म्हणत होते की शी बाबा आपण उगाचच मी केदारनाथ म्हणजे या यात्रेला आलो. आणि लगेच मी गुरुदेवांची क्षमा मागायची आणि गुरुदेवांनी सांगितलं होतं आपल्याला की ही यात्रा करावी. असं जवळपास 100-150दा त्या प्रवासात झालं. उतरल्यावर केदारनाथांचं दर्शन घेतलं, तर पूजा बिजा झाली. दुकानात आम्ही सगळं सामान ठेवलं होतं. माझ्या अंगात ताकद नव्हती, सरीशाने माझे बूट घालून दिले, डोक्यावर ते म्हणजे हे लावलं, सगळं मफलर वगैरे लावलं आणि पर्स पण तिने तिच्या हातात घेतली आणि म्हणाली की आई तू हळूहळू चालते, तर तू पुढे जा, मी आणि बाबा मागून येतो. मी ठीक आहे म्हटलं. बाहेर आले तर तिथे आपला शंकराचार्यांची मठी उठून तिथून आपले गुरुदेवांसारखी एक व्यक्ती बाहेर आली. फक्त वय जरा लहान होतं, 40 ते 50च्या दरम्यान होतं आणि अंगावर रेशमी वस्त्र नव्हतं, साधा राखडी रंगाचं वस्त्र होतं, पण चेहरा अगदी तेजस्वी, सुंदर, आपलं म्हणजे केशवार त्यांचं सुंदर, दात पण अतिशय सुंदर. म्हटलं हे तर गुरुदेवांसारखे दिसतात ते. आणि ते मला येऊन म्हणायला लागले माई थंड लग रही है, कंबल दे दो. माझ्याकडे काही कंबल बिंबल नव्हतं. बरोबर. आणि नंतर हे पैसे पर्स पण नव्हती, तरी ते माझ्याच मागे लागले. मग माझ्या मनात विचार आला की हे जर गुरुदेव नसले तर शेजारी लोकांकडे जातील, माझ्याच का मागे लागलेत. तर लगेच ते परत 1-2 लोकांकडे गेले आणि परत माझ्याच मागे आले. रस्त्यावर हजारो लोक होते, जाणारे येणारे, पण ते माझ्याच मागे लागले. 100 मीटरपर्यंत मी आणि ते चालत होतो. असं नाही की मला काही त्यांना द्यायचं नव्हतं, पण माझ्या हातात पर्स काहीच नव्हती. आणि माझा स्वभाव असा आहे, बरं शेजारी माझ्या सत्संगाचे लोक पण होते, तर माझा स्वभाव असा की मी पटकन लोकांना 100-200 रुपये मागितले असते, म्हणजे माझा स्वभाव तो आहे, आणि त्यांना दिलं असतं. किंवा दुकानात जाऊन त्यांना कंबल पण घेऊन दिली असती.
परंतु हे विचार तेव्हा माझ्या मनात काही आले नाही. बरोबर. आणि ते माझ्या मागेच लागले होते. मग मी एका दुकानासमोर थांबले, मागे वळून बघितलं हे दिसतात आहे का, हे सरीक्षा काही दिसत नव्हते. तर सहज म्हटलं इथं गुरुदेवांसारखे दिसतात. ते गुरुदेवांची आठवण आली आणि एकदम आठवलं की त्यांचं एक पाऊल दुसऱ्या पावलापेक्षा लहान आहे. म्हणून मी पायाकडे पाहायला लागली, तर त्यांच्या पायात काळे मोजे होते आणि ते हसायला लागले. म्हणजे तर ते हसायला लागले आणि नंतर मग माझ्या मनात ते गुरुदेवांचे विचार सुरू झाले की म्हटलं आतापर्यंत आपण यात्रेत पुष्कळ दानधर्म केला आहे, अजून आपलं दत्तक्षेत्र पूर्ण व्हायचं आहे. तर आता जे काही आपण दानधर्म करायचा ते आपल्या नगरलाच करायचा, असं मनात विचार आले. आणि त्यांनी माझा पिछा सोडला. ते मागे वळले आणि निघून जायला लागले. मी त्यांच्याकडे मागे वळून पाहत होती. मला वाईट वाटत होतं की मी यांना काही देऊ शकले नाही. ती 25-30 फुटावर ते गेले, परत मागे वळले आणि दोन्ही हात वर केले आणि मला आशीर्वाद दिला, सुखी असो. तर जर एखादी म्हणजे साधी भिक्षेकरी व्यक्ती असती तर तिने मला आशीर्वाद का दिला असता. आणि गंमत म्हणजे पुढेच आहे गंमत, ते पुढे सरीक्षाला आणि यांना भेटले, म्हणजे दिसले रस्त्यामध्ये. ते यांच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला आणि कल्याण असो असं बोलले आणि निघून गेले. मग आम्ही खाली आलो, बसलो होतो. मला वाटलं आपण जर हा अनुभव लोकांना सांगितला तर लोक आपल्याला वेड्यात काढतील. तर इतक्यात हे मला म्हणायला लागले, का गं तुला ती व्यक्ती भेटली का? म्हटलं कोण व्यक्ती? तोपर्यंत हे सत्संगात पण काही आले नव्हते, नगरलाही आले नव्हते. तर म्हणजे अगं ती म्हणजे तुझ्या गुरुदेवांसारखी दिसते. तर मी एकदम म्हटलं की अरे तुम्हाला पण वाटलं ना ते गुरुदेव? ते म्हणजे हो, ते गुरुदेवांसारखे दिसत होते. आणि नंतर आल्यावर पण मला आपल्या गुरुबंधूंनी काही त्यांच्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी छोट्या सत्संग असो किंवा सेवा असो हा अनुभव सांगायला लावला. मैत्रिणींनी पण विचारलं. तर याच्यावरून असं वाटलं की ते म्हणजे गुरुदेवांनी त्यांच्या गुरुदेव सदैव आपल्या बरोबर असतात. फक्त त्यांच्या चरणी आपला श्रद्धा भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं असतं. आज या पॉडकास्टसाठी आपण इथे आलात, त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद असं म्हणणार नाही, कारण आपण सगळे मिळून गुरुदेवांचंच कार्य करत आहोत. ही आपली एक सेवाच आहे. पण तुम्ही आलात आणि तुमचे अनुभव सगळ्यांपर्यंत पोचवलेत, त्यामुळे आपण शेवटी एवढंच म्हणूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.